आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. माझ्या मनातली आग त्या दिवशी शांत होईल ज्या दिवशी त्या सटवीला या घरातून धक्के मारून बाहेर काढलं जाईल. कोणास ठाऊक कुठे माथे खाऊन आलीस आणि माझं नाव घेतेस. राजा, ओरडू नकोस, नाहीतर चेहरा बघण्यासारखा राहणार नाही. तुम्ही या घराचे मालक आहात. तुम्ही हवं ते करू शकता. आता मला हे सहन होत नाही. मी खूप प्रयत्न करते की माझं मन घरातल्या कामांमध्ये रमवून स्वतःचं दुःख विसरेन, पण तिला बघितल्याबरोबर माझं डोकं फिरतं. मी आत येऊ? का आत तमाशा सुरू आहे का? नाही वहिनी, अहो ते तुमच्याशी मला म्हणायचंय, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पण मला ना तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये. वहिनी, मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यावर रागावलात. तुम्हाला बोलायचं नाहीये, माझं तोंडही बघायचं नाहीये. मला समजते की तुमचं रागावणं योग्य आहे, पण मला तुमच्याशी जे बोलायचं आहे ते तुमच्या भविष्याबद्दल. माझ्या भविष्याची काळजी करण्याची तुला अजिबात गरज नाहीये, समजलीस? चल, चालती हो इथून. निघ म्हणाले ना. तुम्ही एकदा माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. ठाऊक आहे की मी वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जग बघितलंय, पण आपण एकाच दृष्टिकोनातून जग बघतो. एवढं सोपं नाहीये असं विधवेचं. मी तुला एकदा सांगितलं ना की तुला माझी काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता तू मुकाट्याने निघून जा, नाहीतर माझ्याहून वाईट कोणीच नसेल. समजला की नाही तुला? निघ इथून, निघ. वहिनी, वहिनी, वहिनी तुम्ही. वहिनी, माझं म्हणणं तरी ऐका. वहिनी, वहिनी, माझा आवाज तर तुम्ही बंद करू शकता, पण स्वतःच्या मनाचा आवाज तुम्ही बंद करू शकता? नाही करू शकत वहिनी. वहिनी, मला चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे, एका विधवेचं आयुष्य जगणं सोपी गोष्ट नसते. कदाचित आता तुम्हाला या गोष्टीची जाणीव नसेल, पण थोडा काळ गेला की होईल. आयुष्य नरकासारखं भासायला लागतं. वहिनी, तुम्ही माझं बोलणं ऐकताय ना? वहिनी, वहिनी, असंच पांढऱ्या साडीत आयुष्य काढणार आहात का? तुम्हाला तर रंग खूप आवडतात ना? आता आता वय तरी काय आहे तुमचं? आयुष्याची नव्याने सुरुवात केली जाऊ शकते.
संपूर्ण आयुष्य असंच नाही काढू शकत. प्रत्येकाला एका जोडीदाराची, एका आधाराची गरज असते. तुम्हालाही भासेल, कदाचित आज नसेल, पण तुम्हाला सुद्धा भासेल वहिनी. उभं आयुष्यभर तुम्ही असंच जगणार आहात का? नाही जगू शकत. म्हणून एकदा माझ्या म्हणण्यावर विचार करा. एकदा दुसऱ्या लग्नाचा विचार तरी करा. आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. वहिनी, पुरे पुरे झालं. खूप बोललीस तू आणि मीही खूप ऐकलं. एवढी मोठी जखम देऊनही तुझा जीव शांत नाही झाला अजून. जी अशी जखमेवर मीठ चोळायला आलीयस. हा वहिनी, चुप. आवाज बंद कर. माझा नवरा या जगात नाहीये याचा अर्थ हा नव्हे की ज्याला वाटेल ते त्याने बोलावं. अगं नाही. सटवे, देव तुला कधी माफ करणार नाही. कर्माची फळं भोगावीच लागतील. आणि जेव्हा तो शिक्षा करतो ना, तेव्हा पुढचे 7 जन्म नरक होतात. समजलीस? आणि तू कोण आहेस ग माझं दुसरं लग्न लावून देणारी? तुझ्या घराण्यात एका मुलीचं लग्न 10 वेळा लावलं जात असेल, पण माझ्या घराण्यात मुलीचं कन्यादान एकदाच होतं, फक्त एकदा. आणि मला इथून हाकलून ह्या बंगल्याची मालकीण व्हायचं जे स्वप्न तू बघतेस ना, ते तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. समजलीस तू? मी तुझ्यासारखी धूर्त नाहीये, पण एवढी मूर्खही नाहीये. आता निमूटपणे इथून निघून जा, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल. कळलं तुला? जा इथून. मी येऊ? काही काम आहे का? ते मला ठाऊक आहे की तू माझ्यावर रागावलाय आणि तुझं रागावणं योग्यच आहे. गेल्या काही दिवसात इथल्या लोकांसोबत, तुझ्यासोबत माझं वागणं चांगलं नव्हतं. पण काय करणार, मी खूप अस्वस्थ होते ना. शांतीताईची खूप काळजी वाटत होती म्हणून. पण मला ठाऊक आहे की मला एवढं लाऊड रिॲक्ट करायला नको होतं. आय एम सॉरी. चांगली गोष्ट आहे. निदान तुला तुझ्या चुकीची जाणीव तरी झाली. म्हणजे तू माफ केलंस ना मला? ज्योती, माफी मागणं आणि माफ करण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. चांगली गोष्ट ही आहे की तुला तुझी चूक कळून आली आहे. तू मला माफ केलंस. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. मला खूप हलकं वाटतंय विजय, खरंच. मला ठाऊक आहे की तू तुझ्या ज्योतीबद्दल कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीस. ज्योती, मी येते. थँक्यू. कमाल आहे. अरे दादा, लल्लो असताना कसलं टेन्शन घेतोयस? मी सांगते ना, समद चांगलं होईल. अरे पंढरी रायावर विश्वास तर ठेव. समद म्हणजे समद काही सुरळीत होईल. अन एवढा त्रास करून घेतलास तर कसं चालेल दादा? अगदी तसंच होईल जसं आधी होतं. बाबा, बाबा, बाजारातून तुम्ही थोडंसं विष मागवा आणि स्वतःच्या हाताने मला खाऊ घाला. नाहीतर तुमच्याच हाताने माझा गळा दाबा. मी हे सगळं आणखी नाही सहन करू शकत. अगं लल्लू, समजाव तिला. अगं
काय झालं सांगणार आहेस की नाही की फक्त रडतच राहणार आहेस? अहो होणार काय, माझं नशीब त्या दिवशीच फुटलं होतं ज्या दिवशी ते मला सोडून गेले होते. चूक झाली, मला सुद्धा त्यांच्या सोबतच जायला हवं होतं. म्हणजे आजचा हा दिवस तरी बघावा लागला नसता. कोण काय बोललं, काही बोलशील का नाही? ती महाराणी काय बोलली की काय? अहो ती सटवीस तर आहे. या घरात जी उठसूट मला वाटेल ते बोलत असते. अहो बाबा, ती मला काय नाही बोलली. अहो मला तर वाटलं की कोणीतरी माझ्या कानांमध्ये उकळतं तेल घालतंय. बाकीच्यांचं सोडा, कमीत कमी माझे आई बाबा जिवंत आहेत, जे माझं दुःख समजू शकतात, माझी काळजी घेऊ शकतात. आता काय बोलणार आहेस का? काय बोलली ती महामाया? ती जे बोलली ना ते सांगण्यासाठी तर माझी जीभही रेटत नाहीये बघा. अहो ती म्हणत होती की आता तुझं वयच काय, दुसरं लग्न कर. हा? ती असं म्हणाली? हो बाबा. आणि त्यानंतर म्हणाली की कुठवर दुसऱ्यांवर ओझं बनून जगणार आहेस, असं बोलली? लवकरात लवकर हे घर सोडून निघून जा. मला तर कळतच नाहीये की ती सटवी असं का म्हणाली. अजून तर त्यांच्या चितेचा अगदी शांतही झाला नाहीये, माझ्या डोळ्यातले अश्रू सुकले नाहीयेत आणि ती महामाया माझी थट्टा करते. ज्या माणसाची देवानेच एवढी मोठी थट्टा केलीये त्या माणसाची आणखी थट्टा करणं योग्य आहे का? आता या अशा गोष्टी ऐकण्याची ताकद माझ्यात नाही उरलीये. बघितलंस ना दादा, ऐकलं ना स्वतःच्या कानाने? झाला काय जीव शांत? तू तिला सूट दिलीस ना, हा त्याचाच परिणाम आहे. अरे त्या भारतीची हिंमत कशी झाली आहे समजा बोलायची? हा अरे आता तर या घरात धर्म परंपरेला काही किंमतच उरली नाही बाबा. कलयुग नाही, महाकलयुग आलंय, राष्ट्रयुग. अरे तिची हिंमतच कशी झाली शांतीशी असं बोलण्याची? अरे आता काय असा टकामका बघत राहिलायस? बोलव तिला आणि विचार की तिची हिंमत कशी झाली तोंड उघडायची. बाबा, मी तर आधीच सांगितलं होतं की आम्हा दोघींपैकी कोणीतरी एकच या घरात राहू शकते. एकतर तुम्ही तिला या घरातून काढा, नाही तर मी जाते. पण माझं म्हणणं कोणी ऐकतच नाही, सगळे मलाच कमी लेखतात. ऐक तर, ती जाईल, तू राहशील, हे माझं वचन आहे. दादा तू इथंच थांब, मी आत्ताच त्या भारतीला धडा शिकवते. जा बघास तू लल्लू, आता. समजाव जा. पिंकीच्या लग्नात सगळे कुजबुजत होते. खूप राग आला मला. सगळे म्हणत होते की बाबूलालने शहरात दुसरी बाई ठेवलीये म्हणून तुला गावाला पाठवले. तारा, काल ती रूपा काहीतरीच बोलत होती. ताराचं मनच रमलं नाही शहरात गुरुजींशिवाय, म्हणून ती बाबूलालला सोडून इथे आली. तुझं आणि गुरुजींचं काही लफडं आहे का? अगं मी काही लहान नाहीये, मला कळत नाही का? स्वतःच्या नवऱ्याला सोडून इथे देराची सेवा का करतेस? अगं जग बघितले मी. जिथे आग आणि गवत एकत्र असतात ना, तिथे एक ना एक दिवस आग ही लागणारच. ताई रितू, तू इथे अचानक कशी? हो. फोन नाही की बातमी नाही, आणि इथे का? माझ्या इथे अचानक येण्याने तुला आनंद नाही झाला? अगं वेडे, असं काही नाहीये ग. ते तर 1-2 दिवसात मीच तुला फोन करून बोलवणार होते. बरं मला सांग, कशी आहेस तू? आणि ही काय अवस्था करून घेतलीस तू? अच्छा, भाऊजींची आठवण येत होती? असं काही नाहीये ग. ते तर असंच. तुझं काय? तू कशी आहेस? मस्त, तूच बघ ना. पण मला असं वाटतं तू आम्हा सगळ्यांना विसरलीयस. वेडी, असं कधी होऊ शकतं का की एखादी मुलगी आपल्या माहेरच्यांना विसरेल? आई बाबा कसेत ग? सगळे अगदी मजेत आहेत. पण हो, त्यांना तुझी खूप आठवण येते. आणखी एक गोष्ट सांगू? आज तर अगं कमालच झाली. ती बाळूची आई होती ना, अगं तीच ती आजारी असायची. कधी डोकेदुखी, हा. कधी पोटदुखी, हा, कधी हा, कंबर दुखी, कधी ताप.
हा तीच ना जिच्यासाठी तू औषध आणायला जायचीस. हो, आता मी तिच्यासाठी कधीच औषध आणू शकणार नाही. काय झालं, ती वारली का? बरी झाली ती. माहितीये ताई, ती जी देवकी मावशी होती ना, हा. अगं तीच जी नेहमी मोहन दादाला सांगायची, मला सिनेमा दाखव नाहीतर माहेरी निघून जाईन, मला साड्या घे नाहीतर माहेरी निघून जाईन, हो, माझ्यासाठी दागिने बनव. नाहीतर मी माहेरी निघून जाईन. हो हो. गेली का माहेरी ती? उलट तिच्या माहेरची माणसं आता मोहन दादाच्या घरी राहायला आली. खरं खरं सांगते, खूप दिवसानंतर हसतेस ना तू? नाही ग, तुला कोणी सांगितलं की मी हसत नाही? मला काय झालं रडत बसायला? खोटं बोलू नकोस. तुझ्या मोठ्या दिरांनी त्यांनीच मला इथे फोन करून बोलवलंय, म्हणून तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, कळलं? आता तू आलीयस ना, मग आता रोज अशीच मला हसवत जा. ते तर हसावंच लागेल. आणि हे सांग, हं? माझा लाडका चिंटू कुठे दिसत नाहीये? अगं चिंटू शाळेत गेलाय, आता येतच असेल. तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. चहा तर आपण पिऊच, पण तुझ्या हातचा नाही काही, माझ्या हातचा. अगं वेडे, पण तुला कुठे माहितीये की स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू कुठे आहेत ते? माहिती नाही तर माहिती होईलच. आलेच चहा घेऊन. मी तुलाच काय, कोणालाही सांगू शकत नाही रितू की मी कशा परिस्थितीत राहते. केवढा मोठा डाग लागलाय माझ्यावर. मला कळतच नाहीये की मी हा डाग कसा पुसून टाकू, ते कसं हे ओझं डोक्यावरून उतरवू. आज तू जे बोलायचं धाडस केलंस त्याचा विचार या घरात कोणीच करू शकत नाही. आणि जर शांती वहिनीने मान्य जरी केलं ना, तरी आईबाबांचा यावर काय निर्णय असेल कुणास ठाऊक. तिच्या आयुष्य शांती बहिणींना काढायचंय, आई बाबांना नाही. आणि एकटेपणाही शांती बहिणींना खात राहील. आणि असं कुठे लिहिलंय की जी गोष्ट घराण्यात आधी कधीच झाली नाहीये ती पुढेही कधी करू नये? विजय, परंपरांचं पालन करणं बरोबरच आहे, पण चुकीच्या परंपरांना त्यांना मोडून काढणंही गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. म्हणून मी तेच केलं. वा वा सरपंच मॅडम, या घरात सगळ्यात चुकीची गोष्ट तर हीच झाली की तू या घरात सून म्हणून आलीयस. अगं माझंच चुकलं जे मी दादाला पाठवून तुला या घरची सून म्हणून स्वीकारलं. ठाऊक नव्हतं ना तुझ्याबद्दल. तुझी हिंमत कशी झाली शांतीशी अशा प्रकारे बोलण्याची? हायस कोण तू? काय लायकी आहे तुझी? मला वाटलं होतं की तू आता सुधारशील, पण तू तर शपथच घेतली आहेस ना न सुधारण्याची. आणि विजय, आता तू काय बघतोयस? तू तर फक्त बावल्यासारखा उभा असतोस आणि हिला जे वाटतं ते ती करत राहते मालकिनीच्या तोऱ्यात. तू त्याच्याकडे काय बघतेस गा? कोण समजतेस तू स्वतःला? या घरची आजीबाई? समत्या जबाबदाऱ्या तू स्वतःच्या डोक्यावर घेणार आहेस का? गावची सरपंच तू झालीच आहेस, आता या घरची मालकीन बी बनायला बघतेस? नाही आत्याबाई, मला तर फक्त हेच वाटत होतं. अगं गा, खूप ऐकला तुझा, आता तू माझं ऐक. जर पुन्हा असं काही उलटसुलट करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला घरातून धक्के मारून बाहेर काढेन. आत्या! भारती असं काय वाईट बोलली जेणेकरून तू तिला घरातून बाहेर काढायच्या गोष्टी करतेस? जर तू तुझं आयुष्य विधवा म्हणून हरिद्वारच्या मंदिरात काढायचं ठरवलंयस, म्हणजे सगळ्या विधवांनी हरिद्वारच्या मंदिरातच राहावं का? जर तू तुझं पूर्ण आयुष्य ही पांढरी साडी नेसून जगायचं ठरवलंयस, म्हणजे जगातल्या सगळ्या विधवांनी हेच करावं? तुला वाटतं की शांती वहिनीनेही तेच करावं? विजय, भारती, एक मिनिट. माझं बोलणं अजून संपलं नाहीये.
का आत्या? सगळ्या विधवांनी असं का जगावं? या गोष्टीचं आहे उत्तर तुमच्याकडे? वा विजय वा, तू बी तुझ्या बायकोच्या सोबत राहून तिच्यासारखंच बोलायला लागलास. हा, अरे यालाच म्हणतात बायकोचा बैल. स्वतःच्या बायकोच्या बोलण्यात अडकून तू स्वतःच्या आत्याला ऐकवतोयस. ऐक विजय, आजपर्यंत तुझ्या आत्याने जे काही केलं आहे ते कोणाच्या सांगण्यावरून नाही केलं. आणि ना आम्ही कोणाच्या उपकारावर जगलीये. स्वतःच्या गरजांसाठी कोणापुढे हात नाही पसरत तुझी आत्या. तुझे काका एवढी संपत्ती सोडून गेले होते ना की मी ठरवलं असतं तर माझं समजा आयुष्य आरामात जगले असते. पण मला आपली संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज समजा काही ठाऊक होत. मला ठाऊक होत की स्त्रीच्या कपाळावर कुंकू फक्त एकच माणूस लावू शकतो. मी आजवर तेच केलं जे आपला धर्म सांगतो. आणि तुझी ही बायको या घराला उद्ध्वस्त करायला निघालीये. आणि वाटतंय तू पण हिच्या तालावर नाचायला लागलाय. समधी लाज, लज्जा, मान मर्यादा समद विसरलास. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी